स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ के साथ नो इलीगल एक्टिविटीज और नो अल्कोहल इस ब्रीथ के साथ फिर एक बार नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडल द्वारा सानपाड़ा पाम्बे सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल 2024 का 19 दिसंबर से आगाज होने जा रहा है। इसी स्पोर्ट्स फेस्टिवल के उपलक्ष्य में सानपाड़ा विभाग में जनजागृति रैली निकाली गई, जहां वरिष्ठ नेता दशरथ भगत, युवा नेता निशान भगत, संदीप भगत, पूर्व नगर सेविका वैजंती भगत सहित मंडल के सदस्य तथा नागरिक और छात्र बड़ी संख्या में उपस्थित थे। 22 दिसंबर तक चलने वाले सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल में इंडोर आउटडोर गेम्स के अलावा सामाजिक और सांस्कृतिक कार्यक्रमों का भी आयोजन देखने मिलेगा, जहां खुद निशान भगत और मंडल के सदस्यों ने जानकारी देते हुए सभी से खेल महोत्सव में हिस्सा लेने की अपील की है। सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल दरवर्षी साजरा करत असताना लोकांना मोबाईल सोडून खेळाच्या मैदानावर आले पाहिजे या भावनेतनं जरी ही स्पर्धा किंवा हे महोत्सव जरी आम्ही भरवत असलो तरी दरवर्षी काही ना काहीतरी नवीन घोषणा किंवा नवीन काहीतरी सामाजिक संदेश घेऊन आम्ही दरवर्षी उतरत असतो। हे 6वं वर्ष आहे। 6व्या वर्षामध्ये आपण बघितलं असेल की या ठिकाणी जे खेळाडू आहेत ते खेळाडूंचा उत्साह वाढत चाललेला आहे। जे गेम होते ते गेम मध्ये वाढ होत चालली। जसं या वर्षी टेबल टेनिस वाढलं, वेट लिफ्टिंग वाढलं, चित्रकला स्पर्धा वाढली, त्यासोबतच असे गेम वाढत चाललेले आहेत, खेळाडूंची संख्या वाढत चाललेली आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये या परिसरामध्ये जसं एक घोषणा स्वच्छ सुंदर सुरक्षित अपना विभाग खेळणे निकला अपना प्रभाग, म्हणजेच काय की जर समजा आपला परिसर हा स्वच्छ आहे, सुंदर आहे, सुरक्षित आहे, पण त्यामध्ये खेळ खेळण्यासाठी निघालेत सगळे विभागातले नागरिक, अशा पद्धतीने हा मेसेज देतोय। त्यासोबतच जर दुसरा एक संदेश आम्ही या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केला आहे की ज्याच्यामध्ये नो इनलिगल ॲक्टिव्हिटीज, ओनली स्पोर्ट्स अँड हेल्थ ॲक्टिव्हिटीज, म्हणजेच काय की आपण कुठल्याही चुकीच्या गोष्टी, मग जसं वाईन शॉप असेल किंवा नशा करणारे काही हुक्का पार्लर असेल, लेडीज बार असेल, ह्या गोष्टीपासून ह्या ॲक्टिव्हिटीज बंद झाल्या पाहिजे आणि फक्त स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी किंवा हेल्थच्या ॲक्टिव्हिटी ह्या प्रभागामध्ये राहिल्या पाहिजे। त्यासोबतच महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे। अशा अनेक या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या वर्षी केलेला आहे। तर ही सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल हे 19 तारखेपासून चालू होईल, ज्याच्यामध्ये त्याचं ओपनिंग होईल। प्रत्येक गेमचं प्रत्येक त्या ग्राउंडवर होईल। मग त्याच्यामध्ये कॅरम असेल, कराओके असेल, चेस असेल, त्याच्यानंतर मग मैदानी खेळमध्ये फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, त्यासोबतच टेबल टेनिस, अशा अनेक गेम ज्याच्यामध्ये जवळजवळ 18 स्पर्धांचा समावेश आहे। आणि त्या स्पर्धांचं 19 तारखेला उद्घाटन होईल आणि ही स्पर्धा जी 4 दिवस चालेल आणि 22 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता याचं मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे, ज्याच्यामध्ये अनेक लोकांना म्हणजे जसं मॅरेथॉन असेल, स्केटिंग असेल, प्रत्येकाला त्या खेळाचं बक्षीस दिलं जाईल, त्यांना त्यांचं मेडल दिलं जाईल, सर्टिफिकेट दिलं जाईल आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू हा स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ या भावनेतनं या ठिकाणी खेळायला येईल, अशी या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो। आणि मी विनंती करीन सानपाडा पाम्बी सोनखार विभागातील नागरिकांना की जे स्पर्धक ज्या गेममध्ये ज्यांना इच्छा असेल खेळण्याची त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपलं जे मोरात समोरील जे गार्डन आहे त्याच्यामध्ये जे विरुंगळा केंद्र आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल। ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण संबंधित खेळाडूच्या किंवा त्या समन्वयकाशी संपर्क साधावा, नाही तर आपल्या घरापर्यंत पॅम्पलेट पोचेल, रजिस्ट्रेशन फॉर्म पोचेल, तो मात्र आपण विरुंगळा केंद्रामध्ये जमा करावा आणि या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सर्वांनी सहभागी व्हावा असा संदेश देत सर्वांना विनंती करतो। फेस्टिवल 2024 सानपाडा प्रभागामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या प्रभागाचे लाडके नेते माननीय दशरथजी भगत साहेब, निशांत भाऊ, संदीप दादा या सर्वांनी या स्पोर्ट्सचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेमध्ये या मॅचेसमध्ये कॅरम आहे, फुटबॉल आहे, बॅडमिंटन आहे, टेनिस आहे, सायकलिंग आहे, व्हॉलीबॉल आहे, सायकलिंग आहे, स्केटिंग आहे, मिनी मॅरेथॉन आहे, लेडीजसाठी पण वेगवेगळ्या होम मिनिस्टर आहे, डॉग शो आहे। या सर्व मॅचेसचं या सर्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ, मोबाईल छोडो मैदान जोडो
हा मोटो माननीय दशरथजी भगत साहेब यांनी आपल्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मनावरती, लहान मुलांच्या मनावरती बिंबवलेला आहे आणि रॅलीमध्ये तरुणांचा, सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आणि सर्व खेळाडूंचा उत्स्फूर्तपणे सहभाग या स्पर्धेमध्ये मिळाला. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.